उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट. गौतम अदानींनी पवारांची सांत्वनपर घेतली भेट. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकरींनी उपस्थित केली शंका. अजित पवारांसोबतची चर्चा 13 दिवसांनी सांगेन. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चांना ऊत. पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपाच्या पियुष गोयलांचा दावा, तर तटकरेंनी गोयलांचा दावा फेटाळला. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचं विश्लेषण. शिवसेनेच्या उमेदवाराची फोडली गाडी. पडळकर समर्थकांनी गाडीची काच फोडली. मोठ्यानं स्पीकर लावल्यानं पडळकरांचे कार्यकर्ते संतप्त. करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही तर दंड ठोठावण्यात येणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये हाहाकार. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला. देशात 1 एप्रिल 2026 नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार, तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारताची चंदनाची परिसंस्था टिकवण्यासाठी योजना. नागपूर महापौर पदासाठी भाजपाची नवी रणनीती. महापौर पदासाठी कुणबी चेहरा देण्याचा विचार. महापौर पदासाठी नीता ठाकरेंचं नाव जवळपास निश्चित. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय. अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते फडणवीस. देशभरात 7 नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुश खबर. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड ट्रेन धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त. अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार, तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेंचंही बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आयुर्वेद फार्मसी अद्ययावत करणार, तर प्रशिक्षणासाठी जामनगर येथे संशोधन संस्था उभारणार. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. पीपीपी तत्वावर मेडिकल टुरिझम हबला देणार प्रोत्साहन. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग मधुमेहासह 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती होणार कमी. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला, तर मुंबईत 19 किलो वजनाचा सिलेंडर एक आता 844,000 रुपयांना. अर्थसंकल्पात तरुणांचे विचार. संकल्प, स्व आणि गती. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. बजेटमध्ये औद्योगिक सवलती देण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्र्यांचा बजेटवर प्रतिक्रिया भाष्य.